तारिणी, तुमच्या दोघींमध्ये काही भांडण झालं होतं का? तू काही बोललीस का तिला? आता मी ऑलरेडी खांडेकरांची सून झालीये. काय करणार आहेस तू? मलाही बघायचंय तू काय करू शकतेस. म्हणजे काय? तारिणी बोललीच असणार. ती कशी आहे याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाच आहे. पण ती काय बोलली, का बोलली याच्यात मला काहीही इंटरेस्ट नाहीये. माझी सून हे घर सोडून गेली आहे आणि ती मला या घरात परत यायला हवी आहे. मग त्यासाठी एकच पर्याय आहे. युवी, हां काय? तारिणीला सगळं खरं खरं कळलंय आपल्या प्रेग्नन्सीच्या नाटकाबद्दल. कसं कळलं? कसं कळलं? चुकून चुकून काय? बोल ना पटकन. चुकून काय झालं? मी चुकून बोलून गेले. कुठे तुझ्याशी लग्न झालं ना तेच कळत नाहीये मला. युवी, अरे असं का बोलतोयस? ताई बोल बोल, तू पण बोल. सगळ्यांनी ओरडा माझ्यावर, सगळ्यांनी मिळून ओरडा. आता तारिणीने तर मला कानाखाली मारलीये, आता तूही बोल. काय काय केलं तारिणीने? तारिणीने माझ्या कानाखाली मारलीये. आता यापुढे मी जे सांगतो तसंच करायचं, ओके? तू घराबाहेर जायचं आता. काय? नाही नाही, अरे आता काही बोलायचं नाही. आता फक्त ऐकायचं आणि लिहायचं. लिहायचं हां, म्हणजे? इकडे इकडे बस. मी निशी युवराज, वाजे येतं ना वाजता. जोपर्यंत तारिणी या घरात आहे तोपर्यंत मी घरी परत येणार नाही. त्यामुळे आता तुमचं सामान बांधायचं आणि निघायचं बाहेर. चल. शांत हो बाळ, शांत. मम्मा माहितीये, अगं हे तर काहीच नाहीये. तिने मला केवढा त्रास दिलाय. मम्मा, मला ना लागलं होतं, तरी घरातली सगळी कामं तिने माझ्याकडनं करून घेतली. मोठी सून आहे ना ती, म्हणून राबवते ग मला. खोटं बोलू नकोस निशी. अहो, ती का खोटं बोलेल? अहो, घर सोडून आली ती म्हणजे काहीतरी घडलं असेल की नाही. असं एवढ्या तेवढ्या गोष्टीवरनं कुठली बाई घर सोडून जाते? हा प्रश्न ना तू स्वतःलाच विचार, म्हणजे कळेल. बोला, तुम्ही मलाच बोला. या घरात ना फक्त तारिणी योग्य, आम्ही सगळे खोटं बोलतो, हो ना? अहो, आपल्या मुलीला त्रास दिलाय तारिणीने, दिसत नाहीये का तुम्हाला? तुला वाटतं का तुझी मुलगी त्रास सहन करणारी आहे म्हणून? बघितलं, अजूनही तारिणीची बाजू घेताय. ते काय नाही निशू, आत्ताच्या आत्ता खांडेकरांकडे जाऊया. त्या तारिणीला ना चांगलं वटणीवर आणते मी. इथे तुझी कोणी साथ दिली नाही ना तरी मी आहे तुझ्या बरोबर. चल चल. नको नको मम्मा, आजी बरोबर बोलते. काय? हो, आता अजून मी सहन करणार नाही. तोवर ती त्या घरात आहे तोवर मी तिथे पाऊलही ठेवणार नाही. निशू बाळा, निशू. तिला घरीच परत आणायचंय ना? मी घेऊन येईन. हो, येईल ना ती, पण त्यासाठी तुला घरातून निघून जावं लागेल. मी सांगितलं ना एकदा, मी निशीला घरी परत घेऊन येईल. अगं पण तू असेपर्यंत ती येणार नाही म्हणालीये ना.
मग कशी येणार ती? एक्झॅक्टली, नाहीच येणार. ही जोपर्यंत या घरातून जात नाही तोपर्यंत ती इथे येणार नाही. माहेरी निघून गेली म्हटल्यावर खूप चिडलेली असणार. ती यायला नाही म्हणाली तर? काकू, प्रश्न निशीला घरी घेऊन येण्याचा आहे ना, मग तारिणी निशीला घेऊन येईल. अरे तू वेडायस काय रे? काकू काय बोलते ते नीट ऐक ना आधी. जर तिला निशीला या घरात घेऊन येता आलं नाही तर काय करशील ते सांग तारिणी. तर मी सुद्धा या घरात परत येणार नाही. चॅलेंज म्हणजे जर निशिता तुझ्यासोबत आली तर तुला या घरात एंट्री मिळेल, नो डाऊट. पण जर तुला ते जमलं नाही तर तुला तुझ्या सामानासकट आणि या नवऱ्यासकट या घराच्या बाहेर मी फेकेन. चॅलेंज ऍक्सेप्टेड. काहीही झालं तरी मी निशीला घरी परत घेऊन येणार. काय चाललंय हे सगळं? काय चाललंय म्हणजे? अगं आता तुला सांगितलं ना काय चाललंय ते, परत काय तेच तेच विचारतेस मम्मा. अगं पण घर सोडून यायची काय गरज होती? मग काय करायला हवं होतं मी? मी जे काय सांगते ना ते लक्ष देऊन ऐक. एखादी गोष्ट जर आपल्या मनाविरुद्ध घडत असेल ना तर ती थांबवायला किंवा परिस्थितीनुसार आपल्यासाठी वळवायला मी घर सोडून जाते अशी धमकी द्यायची असते फक्त. असं खरंच घर सोडून यायचं नसतं. धमकी हे हत्यार आहे, ते जपून वापरायचं. तू किती मोठी चूक केली तुला कळतंय का? चूक? तारिणी धूर्त आहे. तू जे काही वागलेस ना त्याच्यामुळे तिला रान मोकळं झालंय तिकडे. आणि असंच वागत राहिलीस ना तर तुझ्या हक्काचं काबीज करायला तिला वेळ लागणार नाही. डोंट वरी, असं काहीही होणार नाहीये. तू बघ, सगळे खांडेकर मिळून आता तिला त्या घरातनं बाहेर काढतील. म्हणजे निशी, तारिणीचा आवाज आहे. म्हणजे खांडेकरांनी तारिणीला घराबाहेर काढलं. येस मम्मा, माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. थांब मी बघून येते. थांब. आलेच. अगं असू दे असू दे. अगं निशी कुठे आहे? आहे आतमध्ये. आल्यापासून नुसती फडफड करते बेडगी मिरची सारखी. काय झालंय ग? काय नाही, मला जरा तिच्याशी बोलायचं होतं, मी आलेच. हा बर. काय ग, कुठे निघालीच? निशीशी जरा बोलायचं होतं. आणखी काय बोलायचंय? खांडेकरांच्या घरातून बाहेर काढलंस तिला, आता काय इथून बाहेर काढायचंय? तू हे जे काय करतेस ना ते सगळं कळतंय हा मला. माझ्या निशीला रस्त्यावर आणून खांडेकरांची सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करायचा विचार आहे ना तुझा. पण हे बघ, मी हे होऊ देणार नाहीये. तिच्या बाजूने जरी कोणी उभं नसलं ना तरी तिची आई जिवंत आहे अजून, आणि मी तुला तिचं नुकसान करू देणार नाही. लाज वाटली पाहिजे तुला. मोठी बहीण म्हणवतेस ना, हा? बहीण बहीण म्हणत तिच्या पाठीत खंजीर खूप असतेस होय.